लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने मोठी अपडेट हाती येते। आता फक्त माढ्याच्या बाबतीत नेमका शरद पवार काय निर्णय घेतात, माढ्यामधून नेमके कोण उमेदवार असतील याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष आहे। आत्ताच्या घडीची मोठी अपडेट ही येते ती म्हणजे शशिकांत शिंदे हे साताऱ्याचे उमेदवार। तर स्वतः आपल्यासोबत श्रीराम पाटील हे जोडले गेलेले आहेत। श्रीराम पाटील जी, आपलं साम टीव्ही मध्ये स्वागत आहे। रावेर मधून आता आपली उमेदवारी घोषित करण्यात आलेली, आपल्याला तिकीट देण्यात आलेले, आपली पहिली प्रतिक्रिया काय असेल? खरं तर म्हणजे आमचे साहेब शरदचंद्रजी पवार साहेब यांनी माझ्यावरती हा विश्वास टाकला, ते खरं त्यांच्याबद्दल मनापासून धन्यवाद करतो। आणि हे जे आपले जयंत पाटील साहेब, सर्व पक्ष टीम, आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष रवींद्र भैया पाटील यांनी सर्वांनी माझ्यावर विश्वास टाकला, ही खूप मोठी गोष्ट आहे। त्यांचे मी खरं मनापासून धन्यवाद करतो। त्याचबरोबर जनतेत हे माझी उमेदवारी नसून ही जनतेची उमेदवारी आहे, कारण जनतेच्या मनात असलेलं माझ्याबद्दलचं प्रेम हे समोर दिसून आले। कारण पक्ष हा काही असं अचानक देत नाही, जनतेतून त्यांना रिप्लाय मिळाला, त्यामुळेच मला त्यांनी निवड केली। त्यामुळे ही माझी उमेदवारी ही जनतेची उमेदवारी असेल आणि येणाऱ्या काळात नक्की जनतेला चांगल्या प्रकारे न्याय देण्याचा प्रयत्न करेल। माझा उद्देश राजकारण येण्याचा फक्त एकच आहे की फक्त डेव्हलपमेंट आणि डेव्हलपमेंट हे माझ्या अगदी रक्तात भिनलेलं आहे। आणि रावेर लोकसभा मतदारसंघाची डेव्हलपमेंट हाच माझ्या डोळ्यासमोर उद्देश असेल। कुणालाही हे नाही किंवा राजकारणामध्ये ज्या पद्धतीने काम चाललं त्या पद्धतीने काम करण्याची कुठली इच्छा नाही, चांगल्या पद्धतीनेच काम राजकारण करेन। कदाचित ह्या इथून मला वाटतं की चांगल्या प्रकारे वळण लागण्याचा प्रयत्न करेल। पण नक्की जसं रावेरमध्ये आता रक्षा खडसे या आपल्या विरोधात असणार आहेत, याकडे आपण नेमकं कसं पाहता? नाही ठीक आहे, ताई तर त्यांचा जुना अनुभव आहे, त्यांचे आमचे मोठे बंधू त्यांच्या सोबत आहेत, बरोबर आहे। तर त्यांचा जुना अनुभव आहे, पण तरीही आपण चांगल्या प्रकारे लढत करूया। आणि आम्हाला ही जी लढत आहे माझ्या विरोधात, ताईंची विरोधात असं लक्षण नसेल तर ही जनता आणि ताई असं असेल असं मला वाटतंय। नक्कीच धन्यवाद श्रीराम पाटील जी, आपण दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल। तर रावेर मधून आता श्रीराम पाटील यांना तिकीट देण्यात आलेलं आहे आणि रक्षा खडसे यांच्या विरोधात ते उमेदवार असणार आहेत।